सोलापूर रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा फोन आला आणि शहर पोलीस सतर्क झाले। पहा काय नेमका प्रकार। सोलापूर रेल्वे स्थानक उडवून देऊ अशा धमकीचा फोन शुक्रवारी सोलापूर शहर पोलीस कंट्रोल विभागात आला आणि खळबळ उडाली। सोलापूर पोलिसांना फोन आल्यानंतर त्यांनी तातडीनं रेल्वे पोलिसांना याबाबत कळवलं। यानंतर बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, श्वान पथकासह रेल्वे पोलिसांनी स्थानकाचा संपूर्ण परिसर पिंजून काढला। दरम्यान गुरुवारी सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वे स्थानकावर पोलिसांकडून मॉक ड्रिल करण्यात आलं होतं। त्याच्या दुसऱ्याच दिवशी खरा बंदोबस्त ठेवून स्थानकाचा कोपरा हुडकण्यात आला। दरम्यान शुक्रवारी दिनांक 23 रोजी दुपारी 2 ते 2:15 वाजण्याच्या सुमारास सोलापूर नियंत्रण कक्षाला रेल्वे स्टेशन उडवून देण्याचा कॉल आला। पुणे रेल्वे स्टेशन इथं चोरी केलेल्या मोबाईलवरून सोलापूरहून कर्नाटककडे जाणाऱ्या धावत्या रेल्वेतून होडगे स्टेशनच्या पुढे गेल्यानंतर एका अज्ञात इसमानं हा फोन केल्याची माहिती पोलिसांनी दिली। ही माहिती सोलापूर शहर पोलिसांनी रेल्वे पोलिसांना कळवली। ताबडतोब रेल्वे पोलिसांनी सर्व रेल्वे प्लॅटफॉर्मवर सर्व प्रवासी सामानांची, मालधक्का रेल्वे गाड्यांची बॉम्ब शोधक व नाशक पथकामार्फत तपासणी केली। सोलापूर शहर कंट्रोल इथं रेल्वे स्टेशन बॉम्बनं उडवून देऊ या धमकीच्या फोननं सारी यंत्रणा खडबडून जागी झाली। लोहमार्ग, आरपीएफ, स्थानिक पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभाग, दहशतवाद विरोधी पथक, बॉम्ब शोधक पथक, अग्निशमन यंत्रणा यांना वायरलेसवरून कॉल देण्यात आला। अवघ्या काही मिनिटातच सर्व यंत्रणा रेल्वे स्थानक इथं दाखल झाली। रेल्वे पोलीस सोबतीला होतेच। पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहून प्रवाशांमध्ये घबराट पसरली। रेल्वे स्टेशन बॉम्बनं उडवून देण्याचा कॉल केलेल्या व्यक्तीविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळावर उपस्थित होते।